राम राम मंडळी. कुस्ती असो किंवा कोणताही खेळ असो, मैदानात दिसणारी लढत ही फक्त एक बाजू असते. खरी लढत अनेक वेळा मैदानाबाहेर सुरू असते. ही लढत असते न्यायासाठी, सन्मानासाठी आणि व्यवस्थेतील त्रुटींच्या विरोधात. आज क्रीडा लक्ष खेळ प्रसारक संस्था या माध्यमातून आम्ही अशाच काही अनुभवांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहोत. हा प्रयत्न कोणत्याही व्यक्तीवर, संघटनेवर किंवा व्यवस्थेवर थेट आरोप करण्यासाठी नाही, तर अनुभवांवर आधारित अडचणी खेळातील समाजासमोर मांडून त्यावर संवाद घडवण्यासाठी आहेत. आजच्या खेळ व्यवस्थेत खेळाडू जितके महत्वाचे आहेत, तितकेच पंच, मार्गदर्शक आणि प्रशिक्षकही तितकेच महत्वाचे आहेत. पंचांशिवाय कोणतीही स्पर्धा पारदर्शक, न्याय आणि विश्वासार्ह होऊ शकत नाही. नियमांची अंमलबजावणी, गुणांकन आणि निर्णय यांची जबाबदारी पंचांवर असते. तरीही अनेक वेळा पंच हे संपूर्ण व्यवस्थेत सर्वात दुर्लक्षित घटक ठरतात. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. क्रीडा लक्ष्याशी संवाद साधताना एका अमुक खेळातील काही पंचांनी आपला अनुभव आमच्या समोर मांडला. त्यांच्या म्हणण्यानुसार यावर्षी त्यांनी राज्यस्तरीय पंच परीक्षा दिली होती. या परीक्षेसाठी प्रत्येकी 1500 रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आले होते. पंच म्हणून अधिकृत मान्यता मिळावी, पुढील स्पर्धांमध्ये काम करण्याची संधी मिळावी आणि आपल्या अनुभवाला योग्य ओळख मिळावी, या उद्देशाने सर्व पंचांनी ही परीक्षा दिली होती. मात्र परीक्षा पार पडून बराच कालावधी उलटून गेला असतानाही काही पंचांना अद्याप पंच परीक्षा प्रमाणपत्र मिळालेले नाही, अशी माहिती त्यांनी दिली आहे. त्याच वेळी काही इतर पंचांना हे प्रमाणपत्र मिळाल्याचे समजते. त्यामुळे अनेक पंचांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया नेमकी काय आहे? सर्व पंचांना एकाच वेळी प्रमाणपत्र का मिळाले नाही? विलंबाचे कारण काय आहे? याबाबत स्पष्ट माहिती नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. येथे हे स्पष्ट करणे गरजेचे आहे की या अनुभवातून कोणावरही आरोप करण्याचा उद्देश नाही. कोणत्याही संघटनेची बदनामी करणे किंवा कोणालाही लक्ष्य करणे हा या उपक्रमाचा हेतू नाही. मात्र जेव्हा परीक्षा दिली जाते, शुल्क भरले जाते आणि त्यानंतर प्रमाणपत्राबाबत अनिश्चितता निर्माण होते, तेव्हा प्रश्न विचारले जाणे स्वाभाविक आहे. हे प्रश्न अन्यायाच्या आरोपासाठी नसून पारदर्शकतेसाठी आहेत. पंच परीक्षा प्रमाणपत्र हे केवळ एक कागदपत्र नसते, ते पंचाच्या मेहनतीची, पात्रतेची आणि अनुभवाची अधिकृत ओळख असते. त्या प्रमाणपत्राच्या आधारे पंचांना स्पर्धांमध्ये काम करण्याची संधी मिळते, मानधन ठरते आणि भविष्यातील प्रगतीचा मार्ग खुला होतो. प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे काही पंचांना स्पर्धांपासून दूर राहावे लागते किंवा काम असूनही अधिकृत मान्यता मिळत नाही. याचा थेट परिणाम त्यांच्या आत्मविश्वासावर आणि आर्थिक स्थैर्यावर होत असतो. या संपूर्ण प्रक्रियेत जर स्पष्ट माहिती दिली गेली, कालमर्यादा सांगितली गेली आणि संवाद साधला गेला, तर अनेक गैरसमज टाळता येऊ शकतात. प्रशासनिक प्रक्रियांना वेळ लागू शकतो, हे सगळ्यांनाच मान्य आहे. पण त्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या पंचांना नेमकी स्थिती काय आहे हे वेळोवेळी सांगितले गेले तर अस्वस्थता कमी होते, विश्वास टिकून राहतो. क्रीडा लक्ष खेळ प्रसारक संस्थेची भूमिका येथे स्पष्ट आहे. आम्ही कोणाचा न्यायाधीश बनत नाही, कोणावर निकाल लावत नाही. आम्ही फक्त अनुभव मांडतो, प्रश्न उपस्थित करतो आणि संबंधित यंत्रणांनी याकडे लक्ष द्यावे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. खेळ मजबूत व्हायचा असेल तर त्याच्या व्यवस्थेतील प्रत्येक घटक मजबूत आणि समाधानी असणे गरजेचे आहे. पंच असुरक्षित किंवा संभ्रमात असतील तर त्याचा
परिणाम खेळाच्या गुणवत्तेवरही 100% होतो. आज हा प्रश्न पंचांचा आहे, उद्या तो खेळाडूंचा, प्रशिक्षकांचा किंवा मार्गदर्शकांचा असू शकतो. म्हणूनच अशा अनुभवांवर वेळेत चर्चा झाली तर भविष्यातील अनेक अडचणी टाळता येऊ शकतात. संवाद, पारदर्शकता आणि विश्वास या 3 गोष्टी खेळ व्यवस्थेचा पाया आहेत. या संपूर्ण उपक्रमात क्रीडा लक्षणे जाणीवपूर्वक कोणाचं नाव घेतलं नाही, कोणतीही संघटना लक्ष केलेली नाही आणि कोणावरही थेट आरोप केलेला नाही. कारण समस्या मांडताना माणसं वाचवणं, त्यांची गोपनीयता जपणं हेही तितकंच महत्वाचं आहे. अडचणी मांडल्या पाहिजेत, पण कुणालाही अडचणीत टाकता कामा नये, ही आमची भूमिका आहे. क्रीडा लक्ष खेळ प्रसारक संस्था खेळाविरुद्ध नाही, कोणत्या व्यक्तीविरुद्ध नाही. आम्ही खेळासाठी आहोत. खेळाडू, पंच, मार्गदर्शक या सगळ्यांच्या सन्मानासाठी आहोत. जर तुमच्याकडेही अशाच अनुभवांची संबंधित प्रश्न किंवा अडचणी असतील तर क्रीडा लक्षशी संवाद साधा. तुमचं नाव आम्ही गुप्तपणे ठेवू, पण तुमचा अनुभव योग्य आणि सुरक्षित पद्धतीने समाजासमोर मांडला जाईल. कारण एखाद्याचा प्रश्न हा संपूर्ण खेळ व्यवस्थेचा प्रश्न ठरू शकतो आणि त्यावर उत्तर शोधणं ही सगळ्यांचीच जबाबदारी आहे. धन्यवाद.